सर्व दुकानं आता 24 तास खुली राहणार आहे। बार आणि हुक्का पार्लर वगळून दुकानं खुली राहणार आहे। राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। राज्यात आता दुकानं, हॉटेल्स आणि इतर आस्थापना 24 तास खुली ठेवता येणार आहे। मद्यपान गृह, बार, परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार यासारख्या आस्थापनांना वगळता इतर सर्व आस्थापना, खाद्यगृह आणि दुकानं आता 24 तास खुली राहणार आहेत। विरोध केलेला आहे आणि तात्काळ काढून घ्यावी अशी मागणी केली, नंतर राज्यभर आंदोलन करू असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाने दिला। गृह विभाग हे ठरवत असतं की कोणाला सिक्युरिटी द्यायची, कोणाला सिक्युरिटी द्यायची नाही। त्याच्यामध्ये त्यांना स्पेशल सिक्युरिटी दिलेली आहे। त्याच्यामुळे स्पेशल सिक्युरिटी देण्याचे अधिकार हे डीजींच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीला असतं, शासन ते काय देत नसतं। त्याच्यामुळे त्यांनी जे काय मोर्चाचं म्हटलं आहे, आंदोलनाचं म्हटलं आहे, त्याची दखल डीजी मॅडम घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील। जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा जाहीर टीका केलेली आहे की तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते तू सांगायचं म्हणत पुन्हा एकदा नाही, यावर मी अनेक वेळा सांगितले की राजाराम बापूंवर ज्यावेळी त्यांनी टीका केली होती, अशा टीकेला मी समर्थन करत नाही। टीका ही वैचारिक असली पाहिजे, टीका ही तत्वाशी संबंधित असली पाहिजे। जयंत पाटील हे सिनियर लीडर आहेत, त्यांनी महाराष्ट्राचं अनेक वेळा मंत्रिपद भूषवलेलं आहे। जरी ते विरोधी पक्षातले असले तरी एवढ्या पातळीवर जाऊन टीका करणं योग्य नाही। तत्वाशी वाद असू शकतात आणि त्याच्यातनं एवढ्या जहरी भाषेमध्ये टीका करणं, मग ते कोणी असेल, आमच्या पक्षाचं असेल तरीसुद्धा शिंदे साहेबांचं म्हणणं असं आहे की अशा पद्धतीची टीका होऊ नये आणि तेच माझं मत आहे की एवढ्या वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणं हे योग्य नाही। प्रकाश आंबेडकरांनी टीका केली की सरकारने जाहीर केला